फोटो नाही करायचा, मग व्हिडिओ घ्यायचे ना? व्हिडिओ घ्यायचे. ओके नो प्रॉब्लेम. जवळून घे, झूम वगैरे करत राहा. सुरुवात. ओके. आज आम्ही बोर्डी गोलवड ते ग्रामस्थ इकडे गोलवडच्या स्टेशनवरती स्टेशन मास्टरांना भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि आमच्या लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत, रेल्वेकडून जे आम्हाला गैरसोय होते त्याची दाद मागण्यासाठी एक निवेदन आम्ही इकडच्या स्टेशन मास्टर साहेबांना दिलं आहे, जे ते त्यांच्या DRM साहेबांना मुंबई सेंट्रलला पाठवतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आम्हाला वाईट असं वाटलं की 6 महिन्यापूर्वीसुद्धा आम्ही हेच निवेदन दिलं होतं, पण दुर्दैवाने त्याची कोणतीच दाद घेतली गेली नाही. याचंही आम्ही इकडे त्यांना आमचा निषेध नोंदवला आहे. हे जे निवेदन दिलेलं आहे त्यातमध्ये आमच्या काही ठराविक मोठ्या मागण्या नाही आहेत, लहानच मागण्या आहेत, पण दुर्दैवाने त्यासुद्धा होत नाही. महत्त्वाची गोष्ट आणि अत्यंत दुःखद गोष्ट म्हणजे आमच्या या गोलवड स्टेशनला इथे तिकीट ऑफिस आणि प्लॅटफॉर्म याला एक्सेसच नाही. मला वाटतं भारतामधलं हे एकमेव स्टेशन आहे गोलवड की जिकडे प्लॅटफॉर्मला तिकीट ऑफिसचं कनेक्शन नाही आणि सिनियर सिटीजनना जर जायचं असेल प्लॅटफॉर्मवर तर त्यांना जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची लिफ्टची सोय नाही. लिफ्ट आहे ती 2 आणि 3 नंबर प्लॅटफॉर्मसाठी आहे. त्यामुळे महिला, मुलं, सिनियर सिटीजन केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या इकडे मेमू सर्व्हिसेस फार कमी आहेत, त्यासुद्धा वाढवल्या पाहिजेत जाण्यासाठी येण्यासाठी. कारण सकाळी 6च्या आधी आणि रात्री 9 नंतर आमच्या स्टेशनवर येण्यासाठी कोणतीही गाडी नाही. एकही. त्यामुळे जे आमची माणसं, मुलं कामासाठी मुंबईला जातात त्यांना डहाणूला उतरून हे सगळं करावं लागतं, जे अतिशय त्रासदायक आहे. म्हणून त्या बाबतीतसुद्धा आम्ही आमच्या मागण्या लिहिलेल्या आहेत. साधी गोष्ट, या स्टेशनवर कुठेही एक टॉयलेट ह्याची पण सोय नाही आहे. तर एवढं हे महत्त्वाचं स्टेशन आहे, त्याला ही सोय असायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, साधी गोष्ट, या स्टेशनवर कुठल्याही प्रकारचं छत नाही. पावसामध्ये त्यावेळेला आमच्या लोकांना छत्री घेऊन गाडीसाठी उभं राहतं. तर अशा रीतीने ज्या काही आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत आम्ही रेल्वेच्या साहेबांना हे पाठवलेलं आहे. आम्हाला खात्री आहे त्या बाबतीत आम्हाला न्याय मिळेल. डहाणूवाली अंबरगाववाली मेमो इथे आमच्या प्लॅटफॉर्मवरती आली तर आम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि या बाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही DRM साहेबांची पण मुलाखत घेतलेली आहे. तिकडे आम्ही जाऊ आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला न्याय मिळेल. खासदार आमदार साहेबांना सुद्धा आम्ही उद्या भेटणार आहोत. उद्या आमच्या खासदार साहेबांनी डहाणूला मिटिंग घेतलेली आहे, तिकडे आमचं निवेदन त्यांनाही आम्ही देऊ. अशा रीतीने सर्व प्रकारे जे काही प्रयत्न लोकशाही मार्गाने करायचे आहेत ते आम्ही करतो. धन्यवाद.